नमस्कार, मी आकांक्षा MCN न्यूजच्या जालना बातमीपत्रात तुमचं स्वागत करते। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पिरिट टू केअर। या संजीवनी फाउंडेशन स्कूल शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश सुरू। स्वतःच्या जागेवर दुसऱ्याला 20 मीटर दिल्याने 75 वर्षीय नरेंद्र कुमार कन्हैयालाल जांगडे महावितरण कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते। महावितरणने लेखी आश्वासन दिल्यानंतर त्यांनी मंगळवारी आपलं उपोषण मागे घेतलं। सकाळी 10 वाजेपासून जालना येथील महावितरण कंपनी कार्यालयासमोर नरेंद्र कुमार कन्हैयालाल जांगडे हे वयोवृद्ध इसम आमरण उपोषण करत होते। आमरण उपोषण करण्याचं कारण म्हणजे नरेंद्र कुमार जांगडे यांच्या मालकीची नूतन वसाहत घाटी रोड परिसरामध्ये जागा आहे, मात्र या जागेवर नंदकिशोर जांगडे व्यक्तीला महावितरणने वीज पुरवठा सुरळीत सुरू करून दिलाय। हा वीज पुरवठा तात्काळ खंडित करावा या मागणीसाठी मागील 1 वर्षापासून महावितरण कंपनीच्या कार्यालयाच्या चक्रा मारल्या, परंतु काही उत्तर भेटले नाही। आता लोकशाही मार्गाने निवेदन देऊन त्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली होती। या आमरण उपोषणाची महावितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेत त्यांना आज सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास आश्वासन पत्र देत तुम्ही दिलेल्या मागण्या तात्काळ पूर्ण करून योग्य ती कारवाई केली जाईल असं पत्र दिल्यावर उपोषणकर्त्यांनी सुरू असलेलं आमरण उपोषण तात्पुरते स्थगित केलंय, अशी माहिती त्यांनी प्रसार माध्यमांना दिली। साहब अभी मेरे प्रशासकीय अधिकारी जो थे उन्होंने आज हमें को लेके आश्वासन दिए और उन्होंने बताया कि हम डॉक्यूमेंट चेक कर रहे और ये चेक करके 8 दिन के अंदर 2-4 जल्दी से जल्द कार्रवाई करके वो डिस्कनेक्ट कर देंगे। कायदे से जो होगा वो हमारे को मंजूर है। इस वास्ते हमने भी आश्वासन छोड़ दिए। रिक्वेस्ट करे उन्होंने हमारे को बहुत, इस वास्ते हमने छोड़ दिया और मैं ऐसी अपेक्षा करता हूँ कि मेरे को जल्द से जल्द यह निर्णय न्याय दे देगी। क्या नाम आपका? मेरा नाम नरेंद्र कुमार कन्हैयालाल जांगडे। जालन्यातील गुंडेवाडी येथे समृद्धी महामार्गावर अमोनिया नायट्रेट लिक्विड केमिकल टँकरला गळती लागल्याने प्रशासनाची मोठी तारांबळ उडाली। मुंबई नागपूर मार्गावरील समृद्धी महामार्गावर ही लिक्विड केमिकल गळतीची घटना घडली। अग्निशमन दलाने तत्पर कारवाई करत पाण्याच्या सहाय्याने परिस्थिती नियंत्रणात आणली। जालना जिल्ह्यातील गुंडेवाडी परिसरातील समृद्धी महामार्गावर अमोनिया नायट्रेट लिक्विड केमिकल टँकरला गळती लागल्याची गंभीर घटना समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार मुंबईहून नागपूरकडे जात असताना टँकर मधून अचानक लिक्विड केमिकल गळती सुरू झाली। 6 एप्रिल रोजी दुपारी 4:30 वाजता ही घटना घडली। घटनेची माहिती मिळताच जालना अग्निशमन विभागाचं पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झालं। अग्निशमन दलाने काल दुपारपासूनच घटनास्थळी कार्य सुरू केलं होतं। तब्बल अनेक तासांच्या प्रयत्नानंतर आज सकाळी 6 वाजेपर्यंत फायर फायटिंग ऑपरेशन राबवण्यात आलं। या दरम्यान अमोनिया नायट्रेट लिक्विड केमिकल पाण्याच्या साहाय्याने थंड करून परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली। या घटनेमुळे काही काळ समृद्धी महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला होता। दरम्यान या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। सध्या परिस्थितीत नियंत्रणात असून या टँकरला आता समृद्धी महामार्गावरून खाली उतरवण्यात आलंय। संबंधित यंत्रणा पुढील तपास करत आहे। प्रभाग क्रमांक 14 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका ॲडव्होकेट रीमा खरात काळे या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत पुन्हा आक्रमक भूमिकेत दिसल्या। शहरातील विविध प्रश्नांना घेऊन त्यांनी सभागृहात आवाज उठवला। स्वच्छतेच्या टेंडरच्या विषयात मी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा बोलू इच्छिते की स्वच्छतेचा टेंडर देताना हे अगदी रेप्युटेड जी काही कंपनी असेल बीव्हीजी सारखी एखादी रेप्युटेड कंपनीला ते देण्यात यावं आणि रेप्युटेड कंपनीला टेंडर दिल्यानंतर त्यांच्याशी एक करार करण्यात यावा। कारण जे स्वच्छता कर्मचारी आहेत टेम्पररी स्वरूपाचे त्यांची अतिशय पिळवणूक आणि छळवणूक होतीये। त्यांना कुठल्याही प्रकारचं सुरक्षा किट दिलं जात नाही, त्यांना टोपलं साहित्य दिलं जात नाही आणि याहून सगळ्यात महत्त्वाचा विषय स्त्रियांना फक्त 6,000 पगार दिला जातो आणि पुरुषांना फक्त 8,000 पगार दिला जातो। म्हणजे हे कायद्याचं सुद्धा उल्लंघन इथे केलं जातं की किमान वेतन आयोगाप्रमाणे यांना पगार द्यायला पाहिजे आणि किमान वेतन आयोगाप्रमाणे पगार देताना लिंगभेद सुद्धा करता येत नाही। स्त्रियांना इथे कमी पगार दिला जातो, पुरुषांना जास्त पगार दिला जातो। पुरुषांना बँकेमार्फत पगार दिला जातो आणि स्त्रियांना हातात पेमेंट दिलं जातं। तर हा जो करार जी कोणती कंपनी आपण टेंडर घेणार आहोत तिच्याशी हा लेखी करार करणं आवश्यक आहे की त्या कंपनीने किमान वेतन कायद्यानुसारच स्वच्छता कर्मचाऱ्यांना पगार दिला पाहिजे, लिंगभेद केला नाही गेला पाहिजे आणि त्यांना सगळी सुरक्षा किट दिला पाहिजे आणि दर 3 महिन्याला कर्मचाऱ्यांचं हे लसीकरण केलं गेलं पाहिजे आणि बाकीची त्यांची आरोग्य तपासणी केली गेली पाहिजे। केवळ महानगरपालिकेने द्यायचं म्हणून स्वच्छतेचे टेंडर देऊ नये, ह्या सगळ्या गोष्टीचं ॲग्रीमेंट व्यवस्थित झालं पाहिजे। म्हणजे ह्या ॲग्रीमेंटची पूर्तता त्यांनी नाही केली तर त्यांचं टेंडर आपल्याला रद्द करता आलं पाहिजे। सन्माननीय सदस्यांना मी सांगू इच्छिते की
की या आता जे तुम्ही मुद्दे मांडले हे सगळेच मुद्दे खोडून काढण्यासाठी आपण खरं तर रिकॉल केलेला आहे. आता ज्या एजन्सींनी टेंडर भरलं होतं त्या तेवढ्या क्वालिफाईड नव्हत्या. आपले बेसिक काही क्रायटेरिया सुद्धा त्यांनी फॉलो केलेले नव्हते. त्या एजन्सी सोबत जर आपण कंटिन्यू केला असं तर परिस्थिती बदलली नसती. त्यामुळे आपल्याला एक नवीन एस्टिमेट तयार करून एक चांगली एजन्सी या पद्धतीने टेंडर करायचं आहे. कॉम्प्रोमाइज नको मॅडम. किमान वेतन आयोगानुसारच पगार मिळाला पाहिजे. कुठलाही कॉम्प्रोमाइज त्यांच्या पगाराबाबत नको. पुढील प्रश्न सदस्य सौमंगल नंदकिशोर. सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, मेरी कोशिश है ये सूरत बदलनी चाहिए. या पंक्तीला साजेचं काम सध्या नगरसेविका ऍडव्होकेट रीमा खरात काळे करतायत. मोती तलावाच्या मध्यभागी तथागत गौतम बुद्धांचं स्मारक मंजूर झालं असून याचं श्रेय त्यांनी माजी आमदार कैलास गोरंट्याल यांना दिलंय. स्मारकासाठी 5.5 एकर जागा देखील मिळाली असून ज्यामध्ये विपश्यना सेंटर करण्याचा त्यांचा मानस आहे. स्वच्छतेचे टेंडर रेप्युटेड कंपनीला देण्यात यावं. स्वच्छता कर्मचाऱ्यांची छळवणूक आणि पिळवणूक होत आहे. त्यांना किमान वेतन आयोगानुसार पगार दिला गेला पाहिजे. मात्र पुरुषांना 8,000 पगार दिला जातोय. पुरुषांचा पगार बँकेमार्फत स्त्रियांना रोख रक्कम केवळ 6,000 रुपये दिल्या जातीये. म्हणजे त्यातही लिंगभेद केला जातोय. स्वच्छता कर्मचाऱ्यांची दर 3 महिन्याला आरोग्य तपासणी आणि लसीकरण होणं आवश्यक असतं. मात्र हे तर नाहीच. त्यांना साधी सुरक्षा किट देखील दिल्या जात नाही. ज्या कंपनीला टेंडर दिला जाईल त्यांच्यासोबत लेखी करार होणं आवश्यक आहे. म्हणजे स्वच्छता कर्मचाऱ्यांना त्यांनी किमान वेतन आयोगानुसार पगार दिला नाही किंवा कुठल्याही बाबींची पूर्तता केली गेली नाही तर त्यांचं टेंडर रद्द करता आलं पाहिजे. शिवाय उघड्यावरची मांस विक्री तात्काळ बंद केली गेली पाहिजे. आदी मागण्या त्यांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत केल्या आहेत. लुटमार करणाऱ्या टोळीचा कदीम जालना पोलिसांनी पर्दाफाश केला असून एका आरोपीसह विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतलंय. सागर रवी अंभोरे असं ताब्यात घेतलेल्या संशयिताचं नाव आहे. ही कारवाई कदीम जालना पोलिसांनी केली आहे. जालना शहरातील महापालिका गेट परिसरात एका व्यक्तीचा मोबाईल दुचाकीवरून आलेल्यांनी हिसकावून नेला होता. या प्रकरणी कदीम जालना ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करत असताना सदर गुन्हा हा सागर अंभोरे आणि एका विधी संघर्षग्रस्त बालक यांनी केल्याची माहिती कदीम पोलिसांना मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून विविध कंपन्यांचे 8 मोबाईल फोन, एक दुचाकी असा एकूण 2,65,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. 2,65,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाने, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल सदा राठोड, सचिन चौधरी, रामलाल कांगणे, बाबा गायकवाड, मतीन शेख, दिलीप गायकवाड, धम्मपाल सुराडकर, विशाल वाघमारे, प्रशांत गायकवाड यांनी केली आहे. भारतीय जैन संस्था जालना द्वारा आयोजित जालना जिल्हा जैन निर्देशिका 2026 आणि विवाह योग्य उमेदवार सूची विमोचन, निशुल्क वितरण, महिला पुरुष ज्येष्ठ नागरिक यांचा भव्य सत्कार, सामाजिक विषयावर चर्चा, मार्गदर्शन तसेच निर्णय या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. भारतीय जैन संस्था जालना द्वारा आयोजित जालना जिल्हा जैन निर्देशिका 2026 आणि विवाह योग्य उमेदवार सूची विमोचन, निशुल्क वितरण, महिला पुरुष ज्येष्ठ नागरिक यांचा भव्य सत्कार, सामाजिक विषयावर चर्चा, मार्गदर्शन तसेच निर्णय या कार्यक्रमाचे आयोजन जैन भवन सकलेचा नगर, भोकरदन रोड, जालना येथे आयोजित करण्यात आले होते. सदरील कार्यक्रमास प्रमुख पाहुणे, भव्य कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून स्थानकवासी जैन समाजाचे अध्यक्ष सुदेश सकलेचा, मूर्तीपूजक जैन समाजाचे अध्यक्ष त्रिभुवनराज सिंघवी, तेरापंथ जैन समाजाचे अध्यक्ष ॲडव्होकेट अनिल संचेती, दिगंबर जैन समाजाचे अध्यक्ष अजित छाबडा, जिंदास वायकोस, विजय सावजी, आयोजक अध्यक्ष हसीमलजी बम, उपाध्यक्ष नरेंद्र मोदी, कोषाध्यक्ष विजयराज सोराना इत्यादी मंचावर उपस्थित होते. जैन भवन सकलेचा नगर, जालना येथे भव्य कार्यक्रमाचा नमस्कार महामंत्र सादर करून दीपक प्रज्वलन करण्यात आले. डॉक्टर धरमचंद गादिया, संजयजी मुथा, प्रमोदजी देसरडा यांनी सहमती देऊन आपले विचार मांडले. या समारोहात श्री हस्तिमलजी बम यांची सकल जैन समाजाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या समारोहासाठी कचरूलाल नवलखा, विनोद बम, सतीश बोथरा, राजेंद्र सावजी, ताराचंद कुचेरिया, बसंतीलाल गोलेच्छा, कचरूलाल पाटणे, पार्श्वनाथ आंबेकर, अशोक दहातोंडे, चंदन गोलेच्छा, सुभाष सोनवणे, सुदर्शन चिप्पा इत्यादींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे सचिव ॲडव्होकेट अभय सेठिया, दीपक मोदी यांनी केले तर आभार विजयराज सुराना यांनी मानले. कार्यक्रमात मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते. सकल जैन समाज की जालना जिले की जनगणना की है. पारिवारिक जानकारी
साथ साथ आज अनिल जी, आज रिश्ते होना, रिश्ते निभना, रिश्ते टिकना, ये गंभीर प्रश्न है समाज में, गंभीर प्रश्न है। नहीं समझी, जनगणना के साथ साथ हमने प्रत्येक परिवार के विवाह योग्य उम्मीदवारों की जानकारी भी हमने संकलन की है। बात अच्छी लगे तारीफ बजा सकते। मैं मानता हूं सुदेश सेठ अभी आधुनिक तंत्र ज्ञान, टेक्नोलॉजी, कंप्यूटर, मुट्ठी और मोबाइल में पूरी दुनिया है, सबके नंबर सब रहते हैं, परंतु एक हमारे संपूर्ण समाज की जानकारी की और हमारे लोगों को लगने वाले आवश्यक महत्वपूर्ण नंबर, ये अगर दिशा निर्देशिका हमारे घर में, ऑफिस में, टेबल पे अगर रहती है, शादी ब्याह का कार्यक्रम हो सकता है, शुभ दुआ कुछ कार्यक्रम हो सकता है, हर कार्यक्रम के लिए एक दूसरे को संपर्क करने के लिए मैं तो कहना चाहूंगा वकील साहब, दिशा निर्देशिका एक संपूर्ण सकल जैन समाज को एकजुट करने का माध्यम है। जालना शहरातील फुले मार्केटचा प्रश्न असो की शहरातील उघड्यावर होणारी मांस विक्री यासह सर्वसामान्य जालनेकरांचा हित जोपासण्यासाठी युवा नगरसेवक अक्षय गोरंट्याल यांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आपला आवाज उठवलाय। त्यांनी मांडलेल्या मुद्द्याबाबत MCN न्यूजला सविस्तर माहिती दिली आहे, पाहूयात। आणि इतर कुशल कर्मचारी नियुक्त नाही, हे काम अनेक वर्षापासून महाराष्ट्र एजन्सी यांना देण्यात येत आहे। महानगरपालिकेस सोसावा लागत आहे, त्यामुळे महानगरपालिकेची आर्थिक नुकसान होत आहे। योजने पाणी समस्या सोडवण्यास अडचण येत आहे। यासाठी शुद्ध पाणी पुरवठा कनेक्शनची संख्या पाहता आली। महानगरपालिकेची या लाईनवर असलेली पेट्रोलिंग बंद करण्यात आलेली आहे, त्यामुळे जायकवाडी पासून जालन्यापर्यंत मध्ये विविध विषयांना चर्चा केली। कुठले मुद्दे होते हे महत्त्वाचे? बघा, मी सर्वप्रथम आपल्याला बोलू इच्छितो की मागच्या बैठकीत माझे जे एक कमर्शियल कॉम्प्लेक्सेस आपण जे बांधू शकतो, महापालिकेचे कमर्शियल झोन जे अलॉट झाले त्याच्यात BOT तत्वावर किंवा कुठल्या तत्वावर आपण बांधू शकतो, जसं छत्रपती संभाजी महाराज उद्यान जवळ एक T सेक्शन किंवा L सेक्शनचा आपण बांधू शकतो, त्याप्रमाणे जिकडे आपण बांधून महापालिकेचं उत्पन्न वाढू शकतो त्याच्यावर मी बोललो। त्यानंतर जे लायसन्सेस असतात, मेडिकल असू द्या की कुठले लायसन्स, त्यांना रिन्युअल करावं लागतं, तर ते रिन्युअल खूप वर्षापासून करत नाही, तर त्याची रिन्युअल एक फाईन किंवा फीज लागते, त्याच्याने महापालिकेचं उत्पन्न वाढतं। याचाच विशेष असा होता माझा मुद्दा की जे ओपन मीट शॉप्स म्हणजे उघडे मांसाचे दुकान, हे पण यांना पण लायसन्स ज्याच्याकडे आहे त्याला तुम्ही ठेवा, ज्याच्याकडे लायसन्स नाही ते तातडीने बंद करा। आणि जेवढे उघडे मांसाची दुकान आहे त्यांना ते उघडे नाही ठेवू शकत, त्याचा पडदा किंवा हे सगळं जे रूल्स आहे हेल्थ अँड सॅनिटेशन त्यांना ते पाळावे लागतात। आणि येणाऱ्या काळात भविष्यात त्याला एक शहरातून बाहेर एक स्लॉटर हाऊस करून आणि तिकडे स्लॉटर हाऊसवर वॉच ठेवणे पण आवश्यक आहे, म्हणजे काही गलत नाही कटला पाहिजे। ज्या दिवशी ते होईल तर शहरात कुठे मांसाची विक्री शहरात आतमध्ये ते उघडे दुकानाच्या मार्फत ते करू नाही शकत, तर तातडीने ज्याच्याकडे लायसन्स असेल त्याला सोडून जे इलिगली चालवतो अर्जंटली बंद करा, हे माझा एक विषय होता। त्यानंतर ऍडव्हर्टायझिंग जे होती, ऍडव्हर्टायझिंगचे तुम्ही बघतात केवढे बिलबोर्ड, बॅनर बोर्ड सगळे लागलेले, त्यांना पण लायसन्स लागतो। ज्याचे लायसन्स आहे त्याला ठेवा, ज्याचे नसेल त्याला रद्द करून त्याला फाईन लावा।
आणि ॲडव्हर्टाइजमेंट बिलबोर्डवर सुद्धा प्रकाशक कोणाचं आहे ते बिलबोर्ड, ते नाव, तारीख आणि परमिशन सगळे QR कोडच्या मार्फत त्यांना द्यावं लागतं. ते त्यांनी दिलं पाहिजे. हे एक मी त्यांना सांगितलं. त्यानंतर विशेष मी फुले मार्केटबद्दल एक बोललो की फुले मार्केटमध्ये जे जुने व्यापारी आहेत, यांना कुठल्याही प्रकारचा धक्का न लागता परत फुले मार्केट आपण बांधावं आणि काय प्रोव्हिजन किंवा प्रायोरिटी त्यांना देण्यात यावी याच्यावर एक चर्चा झाली. त्यानंतर GSTवर आणि आमच्या सहाय्यक अनुदानवर बोललो. देखिए, GST और सहाय्यक अनुदान ही हमारे महापालिका की संजीवनी है. अर्थात GST आणि सहाय्यक अनुदानमध्ये आता आम्हाला पर मंथ 5 CR येतो महापालिकेला. परंतु जे GST आम्ही आमच्या MIDCच्या वतीने किंवा जालना शहराच्या आता इतर व्यापाऱ्यांच्या वतीने आम्ही भरतो, त्याप्रमाणे आपल्याला कमीत कमी 15 कोटी पर मंथ आले पाहिजे. तर त्याचं एक निवेदन मी दिलंय आणि जे GSTचा डिफरन्स असतो त्याची आमची एक फाईल सन्मान्य CM साहेबांकडे गेली आहे, एंडोर्स झाली आणि ते UD2 कडे पण आम्ही पाठवलेलं आहे. त्या विषयाबद्दल मी बोललो कारण त्याच्यात आमचे डिफरन्सचे काय 225 कोटी काहीतरी यायचे सुमारे. हे विषयावर मी एक बोललो. त्यानंतर जे इलेक्ट्रिक बसेस आहे, राजमाता जिजाऊ या महाराष्ट्रात सरकारने एक योजना आणली आहे. त्याच्या अंतर्गत बसेस, बेसिकली इलेक्ट्रिक बसेस ते इंटरसिटी ट्रान्सपोर्टसाठी देतात. तर माझी अशी मागणी आहे की आपण इकडून एक प्रस्ताव पाठवावा 30 बसेसची, कारण आम्ही एक शिफारिश पत्र दिलं होतं महापौर मॅडम यांच्या नावाने की आम्हाला जालन्यात कमीत कमी 30 ते 33 बसेस आपण उपलब्ध करून द्यावी मुख्यमंत्री साहेबांना. जे आदरणीय दानवे साहेब, लोणीकर साहेब, कुचे साहेब आणि माझे वडील यांचे फॉलोअपने ते झालेलं आहे. त्यानंतर माझा आणखी एक विषय असा होता, जे लिकेजेस आहे खूप ठिकाणी गावात, तर ते प्रत्येक ठिकाणी तुम्ही खोदून बघू नाही शकत. तर एक लिकेज स्कॅन मशीन आपण घेण्यात यावी, जे आपण डायरेक्ट स्कॅन करू शकतो आणि त्याच्यात बघू शकतो. एक्सरे कसं असतो, हड्डी इकडून तुटली, एक्सरे मध्ये जातो आणि तुम्हाला ते क्रॅक दिसून येतो. त्या मशीनची खरेदी आपण करावी आणि तातडीने गावात जिकडे जिकडे लिकेजेस आहे आणि ते लिकेज ड्रेनेज लाईन मध्ये खूप ठिकाणी मिक्सिंग होणे, घाण पाणी लोकांना येतो, तर ते स्कॅन मशीन घ्यावी आणि लवकरच लवकर त्याच्या मदतीने आपण लिकेज दुरुस्ती करू शकतो. हे माझा एक मूल मुद्दा होता. यासोबतच माझे आणखी मूल मुद्द्यात मी काही गोष्टी बोललो, जसं आझाद मैदान आहे. आझाद मैदानचं पण हँडओव्हर आम्हाला महापालिकेला झालंच पाहिजे आणि अशी खूप प्रॉपर्टीज आहे महापालिकेची ज्याची हँडओव्हर आम्हाला केली पाहिजे. त्यानंतर मी आणखी एक विषयाबद्दल बोललो. बघा, हे जे आझाद मैदानचा विषय होता, मी एकांच्या विषयामध्ये माझा उपप्रश्न होता, मी स्पष्ट सांगतो, दुसऱ्यांच्या विषयात मी उपप्रश्न विचारलो. त्यासोबतच आमचे आणखी एक प्रश्न होता घाणेवाडीबद्दल, त्याच्यात सुद्धा मी उपप्रश्न विचारलाय. त्या उपप्रश्न असा होता की जे घाणेवाडी लाईन आपली आली आहे तिकडे तांदूळवाडी एव्हा असे खूप ठिकाणी त्याच्यावर अतिक्रमण झालंय. सध्या मार्केट कमिटी सुद्धा त्याच्यावर गोडाऊन बांधून बसली पाईपलाईनवर. ते ग्रॅव्हिटी लाईन आहे जालन्याची, नवीन जालन्याचे खूप मोठा पाणी पुरवठामध्ये ते आम्हाला रिलीफ भेटतो, म्हणजे पाण्याची संजीवनी आमच्यासाठी घाणेवाडी म्हणजे. परंतु आता ते लाईनची आम्हाला जर दुरुस्ती करायची असेल तर आता हे अतिक्रमण काढण्यात यावी. तर अतिक्रमण काढण्याबद्दल मी असं बोललो की कुठे जिकडे जिकडे आमची जमीन आहे, घाणेवाडीची असू द्या आणि महापालिकेची असू द्या, अतिक्रमण काढताना आपल्या गावात तर खूप ठिकाणी पुढारींनी पण अतिक्रमण केले. पहिले पुढारींचे अतिक्रमण काढा, त्यानंतर मोठे लोकांचे अतिक्रमण काढा आणि त्यानंतर गोरगरिबांचे अतिक्रमण काढा. परंतु हे अतिक्रमण पूर्ण काढा. आणि घाणेवाडीबद्दल मी बोललो की जिकडे जिकडे संबंधित जे आहे, तांदूळवाडी असू द्या, मार्केट कमिटी असू द्या, त्यांना पत्रव्यवहार करा आणि अर्जंट त्याच्यावर ऍक्शन घ्या. आणखी खूप विषयाबद्दल मी आणखी बोललो, आणखी आतमध्ये खूप चर्चा झाली, परंतु जे महत्वाचे माझे मुद्दे होते, विशेषकर हे सगळे मुद्दे माझे महत्वाचे होते. आणि हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा MCN न्यूज. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर
कालिका TNT, फैसला जो मजबूत हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबर चौफुली, जालना। महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध। मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम। उपलब्ध सुविधा ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध। महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी। जालना शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाला 2026चं भव्य आयोजन। जालना शहरात सामाजिक, शैक्षणिक आणि वैचारिक वातावरणाला चालना देणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाला 2026चं आयोजन करण्यात आलंय। ही व्याख्यानमाला 8 एप्रिल ते 13 एप्रिल 2026 दरम्यान संपन्न होत असून नामवंत या व्याख्यानमालेसाठी देश विदेशातील नामवंत वक्त्यांची उपस्थिती होत असून या व्याख्यानमालेत विविध विषयांवर मौलिक मार्गदर्शन होणार आहे। या व्याख्यानमालेची सुरुवात 8 एप्रिल वार बुधवार रोजी पहिल्याचे डॉक्टर कन्हैया कुमार यांचं व्याख्यान होणार आहे। 10 एप्रिल वार शुक्रवार रोजी JNUचे प्राध्यापक डॉक्टर रतनलाल यांचे विचारमंथन होईल। 11 एप्रिल वार शनिवार रोजी प्रमुख व्याख्यात्या मनीषा तोकले यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलंय। 12 एप्रिल वार रविवार रोजी शमीभा पाटील यांचं प्रेरणादायी मार्गदर्शन होणार आहे। तर 13 एप्रिल रोजी पुणे येथील राखी चौरे यांच्या भीमाची वाघीण या भीमगीतांच्या बहारदार कार्यक्रमाने या व्याख्यानमालेचा समारोप करण्यात येणार आहे। दररोज सायंकाळी 7 वाजता होणाऱ्या या व्याख्यानमालेत जालना शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन आयोजकांनी केलंय। या कार्यक्रमाचे आयोजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाला 2026 समितीच्या वतीने करण्यात आले असून अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर शांताराम रायपुरे आणि सचिव सुधाकर भाई रत्नपारखे यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचं आवाहन केलंय।